44-45 सालची गोष्ट असेल. पुण्यातल्या भावे स्कूलच्या हॉलमध्ये कुमारचे गाणे झाले होते. त्या दिवशीची सुघर बरपायो अप्रतिम जमली होती. त्याच मैफिलीत कुमारने प्रेम केले काय हा झाला गुन्हा हे राजा बढ्यांचे भावगीत म्हटले होते. मैफिलीला भानुमती श्रोत्यांत होती. प्रेम केले काय हा झाला गुन्हा ही ओळ म्हटल्यावर श्रोत्यांत एक आम्ही वळखलं ग च्या चालीची खसखसही पिकली होती. त्या विलक्षण जमलेल्या मैफिलीची सूर कानात घेऊन परतणाऱ्या लोकांच्या स्वप्नातही नव्हते की पुढली 5-6 वर्षे हे गाणे मूक होणार आहे. पुण्याची ती कुमारच्या आजारापूर्वीची शेवटची बैठक. अनपेक्षित रीतीने बातमी आली की कलकत्त्याच्या कॉन्फरन्समधून गाऊन येताना सर्दी खोकला झाल्याचे निमित्त झाले आणि तपासणीत ती व्याधी फार मोठी ठरली. त्यानंतरची 5-1 वर्षे कुमारने इंदूर देवासच्या भागात रुग्णशय्येवर काढली. 47 ते 52 5 वर्ष कुमारचा सूर आमच्या कानी बडला नव्हता. 53 साल उजाडले. पुण्याला गुळाचा गणपती नावाच्या माझ्या चित्रपटाचे शूटिंग चालले होते. आउटडोर लोकेशन पाहायला मी देहू आळंदीच्या दिशेला गेलो होतो. संध्याकाळी 5-5:30च्या सुमाराला बादशाहीच्या बोळातल्या माझ्या बिराढी परतताना नाक्यावर वामनराव देशपांडे मला भेटले. चला असाल तसे चला. मी माझ्या आळंदीच्या अबीर बुक्क्यात होतो. मी म्हटले कुठे चला? अहो कुमार आलाय. काय म्हणता काय? कुमार हिंडा फिरायला लागलाय? अर्धा तास गायची परवानगी मिळालीये त्याला डॉक्टरची. गणूकाका कात्र्यांच्या क्लासात चला फडक्यांच्या वाड्यात. तसाच त्या दिशेने सुटलो. 30-40 मंडळी होती. वसंत देशपांडे होता, अरविंद मंगरुळकर, वृद्ध मेहबूब खां साहेब होते, मारुलकर बुवा, मूच काका पटवर्धन, भास्कर बुवा जोशी. सुरुवातीला गणूकाकांनी कुमारला पुष्पहार वगैरे दिला. मग थोडा वेळ वझेबुहांचे शिष्य भास्कर बुवा जोशी गायले. मग वसंत देशपांडे गायला. मग हळूच कुणीतरी कुमारला सुचवले, म्हणणार का काही? त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य उमटले. स्वारी 2 तंबोऱ्यात बसली. बसण्यातला तोच डौल, तंबोऱ्याचे गुंजन सुरू झाले. समोर उतू जाणारा आनंद, चेहऱ्यावर दाटलेली स्नेही मंडळी आणि गेली 5-6 वर्षे आम्ही ज्या षडजासाठी आसुसलो होतो तो षडज लागला, त्याच ताकदीचा. म्हातारे मेहबूब खां आजूबाजूचा शिष्ट समाज काय म्हणेल याची फिकीर न करता आपल्या खास मुशेलमानी मराठीत उद्गारले, वाह, अवो छड्डीत मुतायचं उमरीचं होतं तेव्हापासून पहिल्यासाची हीच ताकद की वो, जिओ, आमचं उमर होऊन जाई. कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. 5 वर्षापूर्वीचाच कानांना आता अवधारी जो जी असे जरासे बजावून सांगणारा तोच तसाच षडज लागला आणि त्यापूर्वी कुणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चीजेचा अद्भुत मुखडा कानी पडला. मारुजी भूलो ना म्हणे. अस्थायी म्हटल्यावर पुन्हा चीजेच्या तोंडाकडे येताना मारुजीमधल्या जीवर कुमार कोमल रिषभावर 2च सेकंद असेल, पण अशा ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, सोहनी भटियार, आणि म्हणाला, गेल्या काही वर्षात असे काही नवीन राग आणि चीजा झाल्या आहेत. शेवटी कुणाच्या तरी हाताला यशाची गुरुकिल्ली लागली आणि कुमार त्या आजारातून उठला. रामूभैयांनी तर साऱ्या इंदूरला गाव जेवण घालायचे बाकी ठेवले होते. गणूकाकांच्या क्लासात त्या संध्याकाळी कुमारचे गाणे ऐकून मी आणि वसंत देशपांडे माझ्या घरी परतल्यावर मध्यरात्र उलटेपर्यंत त्या अनुभवाचा आनंद आठवीत बसलो होतो. त्या दिवशी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचा हार कुणीतरी मला प्रसाद म्हणून दिला होता. त्या हाराशी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन आणि कुमारची ही मैफिल निगडीत झाली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून तो हार कित्येक दिवस जपून ठेवला होता. कुमारच्या स्वरांचे मयूरपंख फुलले की एक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो, या भाग्याचा धनी मी का झालो? हे धन मला देऊन गेलेल्या किती म्हणून कलावंतांचे स्मरण करावे? झोळी खूप भरलेली आहे, पण कुमारने भरभरून दिलेल्या सुवर्ण क्षणांच्या मुठी मोजदादी पलीकडल्या आहेत. पु ल देशपांडे, गुण गाईन आवडी. कुमारजी, 34वी पुण्यतिथी.